नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होवी मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की 31 डिसेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी कापसाचा भाव। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की 31 डिसेंबर पर्यंत आता देशातील बाजारात अखेर जास्तीत जास्त किती वाढणार कापसाचा भाव। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की 31 डिसेंबर पर्यंत आता देशातील बाजारात अखेर जास्तीत जास्त किती वाढणार कापसाचा भाव। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी करा शेअर, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहील या ठिकाणी सतत। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की 31 डिसेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर जास्तीत जास्त किती वाढणार कापसाचा भाव। या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर की 31 डिसेंबर पर्यंत अखेर देशातील बाजारात आता जास्तीत जास्त किती वाढणार कापसाचा भाव। या प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्या कापसाची आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती काय। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापसाचा बाजारभाव 69 ते 72 सेंटच्या दरम्यान आहे। येथून 31 डिसेंबर पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या भावामध्ये जास्त तेजी अथवा मंदी दिसणार नाही आणि कापसाचा भाव जो आहे तो 31 डिसेंबर पर्यंत जास्त करून 69 ते 72 सेंटच्या दरम्यान दिसणार आहे। याचा अर्थ की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या भावाचा कसल्याही प्रकारचा देशातील कापसाच्या भावावर परिणाम होणार नाही। जो काही बदल, जी काही तेजी, जी काही मंदी देशातील कापसाच्या भावात येईल ती देशांतर्गत असणाऱ्या समीकरणामुळे। यंदाच्या वर्षी देशातील कापसाचा उत्पादन प्रचंड घटले। यंदाच्या वर्षी देशात कापसा शिल्लक साठा अजिबात नाही। जिनिंगवाल्यांना कापसाची गरज मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे त्यांची खरेदी सुरू आहे। एवढा असून सुद्धा देशातील बाजारात सध्याच्या कंडिशनला कापसाचा भाव वधारताना का दिसत नाही, यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे सध्याच्या कंडिशनला देशात होत असणारी कापसाची विक्री। पैशाची आर्थिक आवश्यकता असल्यामुळे जे काय कापूस उत्पादक कास्तकार बांधव आहेत ते मोठ्या प्रमाणात कापसाची विक्री करत आहेत। सध्याच्या कंडिशनला जिनिंगवाल्यांना जरी मोठ्या प्रमाणात कापसाची गरज असली तरी 2 लाख गाठीच्या आसपास कापसाची विक्री होत असल्या कारणास्तव मागणी आणि पुरवठ्यात कसल्याही प्रकारची तफावत निर्माण होत नाही। त्यामुळे 31 डिसेंबर पर्यंत देशातील बाजारात कापसाचा बाजारभाव हा आपल्याला जैसे ते परिस्थितीमध्ये म्हणजे कमीत कमी 7,000 ते जास्तीत जास्त 7,500 दरम्यान दिसला तर आश्चर्य वाटायला नको। तुम्ही 7,500, 8,000, 8,500 या असणाऱ्या भावाच्या तयारीत असाल तर 100% तुम्हाला हा बाजारभाव प्राप्त होणार। पण याच्यासाठी तुम्हाला कमीत कमी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल वाट पाहावी लागेल, कारण पुढच्या 1.5 महिन्यापर्यंत कापसाची ही आवक निरंतर या ठिकाणी दिसणार आहे। विक्रीचा विचार करणाऱ्या कास्तकार बांधवांसाठी माझा एकच सल्ला आहे की भविष्य उज्ज्वल असल्या कारणास्तव 31 डिसेंबर पर्यंत कापूस विक्रीचा विचार तुम्ही त्यागा। पैशाची आर्थिक गरज खूप मोठ्या प्रमाणात असेल तर तुम्ही या ठिकाणी 7,500च्या आसपास कापसाचा भाव मिळायला लागला तर तिथं विक्रीचा एकदा विचार करू शकतात, पण त्याची शक्यता फार अत्यल्प आहे। म्हणून मला एवढंच म्हणायचं की तुम्ही कापसाची विक्री फेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिन्यात करण्याचा विचार करा, ज्यामुळे होईल आपला फायदा। भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।